नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोकोनट चॉकलेट बॉल्स। म्हणजे ही खास करून तुमची फरमाईश आहे, त्यासाठी मी तुमची खूप आभारी आहे। आणि ही कॉलेजमधल्या मुलींची फरमाईश आहे की रक्षाबंधन जवळ आलेला आहे आणि आम्हाला आमच्या भावासाठी काहीतरी रेसिपी करायची आहे आणि ती पण झटपट आणि पटकन होणारी आणि काही कमी इन्ग्रेडियंट्समध्ये। पण हे सगळं कुठे शक्य असतं? फक्त अर्चनाज रसोईवर। रेसिकेटेड कोकोनट आणि चॉकलेट रोल, त्यासाठी आपण लागणारं साहित्य बघूया। त्यासाठी लागणार आहे आपल्याला एक मोठी वाटी रेसिकेटेड कोकोनट, एक छोटी वाटी तुमचं मिल्कमेड घेतलेलं आहे। त्यानंतर हे डेकोरेशन साठी आपल्याला कप्स लागणार आहेत। बटर कप्स घ्या किंवा पुठ्ठ्याचे कप्स घेतले तरीही चालेल। हे शुगर बॉल्स आहेत कलरफुल। त्याच्यानंतर दूध आहे छोटी वाटी, मावा घेतले आपण साधारण 100 ते 150 ग्रॅम आणि इथे आपण चॉकलेट बार असतात ते आपण मेल्ट करून ठेवलेले आहेत। तर आपण करायला सुरुवात करूया। सगळ्यात प्रथम आपण काय करायचं आहे की आपण हे जे आपण मिल्क हे घेतलेलं आहे, कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे ते घालणार आहोत। आता इथे जर तुम्हाला कंडेन्स मिल्क घालायचं नसेल तर तुम्ही साखर यूज करू शकता। त्याच्यानंतर दूध, जेवढं कंडेन्स मिल्क आहे त्याच्या अर्ध आपण दूध घेतलेलं आहे। मावा साधारण 150 ग्रॅम। त्यानंतर हे सगळं अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे। तुमचं कंडेन्स मिल्क, मावा आणि दूध थोडंसं वितळलं की त्याच्यामध्ये आपण रेसिकेटेड कोकोनट घालणार आहोत। आणि हे व्यवस्थित ढवळून आपण ह्याचा गोळा करून घेणार आहोत। आणि हे पटकन होतं कारण रेसिकेटेड कोकोनट असल्यामुळे हे पटकन तुमचं सोक होतं। आता ह्यात तुम्हाला जर वेगळा कलर घालायचा असेल तर तुम्ही कलरही घालू शकतात। फ्लेवरसाठी तुम्ही व्हॅनिला इसेन्स यूज करू शकतात किंवा तुम्ही वेलची पावडरही घालू शकता। पण मी इथे वेलची पावडर ह्यासाठी घालत नाही कारण आपण इथे ह्याला चॉकलेटचा फ्लेवर देणार आहोत म्हणून। असा व्यवस्थित गोळा होईपर्यंत आपण हलवून घेऊया। हा गोळा होत आलेला आहे। हा गोळा झाला की आपण गॅस बंद करायचा आहे आणि एका प्लेटमध्ये आपण हे काढून घ्यायचं आहे। आता हे काढल्यावर आपण आता इथे काय करणार आहोत, डेकोरेशन करणार आहोत। तर आपण काय करायचं, ह्या प्लेटमध्ये अगोदर आपले पेपर कप जे आहेत ते अरेंज करून घेऊया। ह्याच्यामध्ये तुम्ही जर बटर कप्स घेतले तरीही चालतील। त्याच्यानंतर ह्याचे छोटे छोटे आपण बॉल करून घेऊ याचे। आता आपण हे सगळे बॉल करून घेऊ अगोदर आणि मग आपण ते डीप करू। बॉल झाले की आपण ते चॉकलेटच्या आपण जे डीप करून घेतलेले चॉकलेट त्याच्यामध्ये बुडवणार आहोत। आणि हे बॉल्स केल्यावर तुम्ही एक 5 मिनिटं किंवा 1-2 मिनिटं तुम्ही डीप फ्रीजर मध्ये ठेवले तरीही चालतील। आता हे आपले बॉल्स करून झालेले आहेत। जर तुम्हाला ठेवायचे तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात, जरी नाही ठेवले। आणि मग आपल्याकडे हे शुगर बॉल्स आहेत, हे थोडे आपण त्याच्यावर स्प्रिंकल करायचे आहेत। अशा प्रकारे आपले कोकोनट चॉकलेट बॉल्स तयार आहेत। तुम्ही बहिणींनी जर हे मस्तपैकी केले तर आपले भाऊ काय, बंधू आपले खुश आणि तुम्हाला छानपैकी गिफ्ट्स। पण तुम्ही काय केलं, सबस्क्राईब केलं कुठे, इंडिया फूड नेटवर्कवर। आणि तुमच्याकडे अशा काही छान छान रेसिपीज आहेत त्या मला कधी फीडबॅक करतात, पण त्यासाठी काय करायचं आहे, बघत राहायचं आहे अर्चनाज रसोई।